नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्याला आपण भारतीय राजघटना म्हणजेच इंडियन पॉलिटी यम लक्ष्मीकांत लाईन टू लाईन अभ्यास करत आहोत, ज्यामध्ये 3 धडे मी अपलोड केलेत आणि आजचा 4था धडा आहे राजघटनेचा सरनामा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. घटनेचा सरनामा किंवा राजघटनेचा सरनामा हा इंडियन पॉलिटीचा 4था चॅप्टर आहे, जो आज आपण अभ्यासणार आहोत. ज्यामध्ये आपल्याला प्रस्तावनेमध्ये राजघटनेच्या सुरुवातीला सरनामा असलेली अमेरिका राजघटना ही पहिली राजघटना आहे. भारतासह अनेक राष्ट्रांनी तिचे अनुकरण केले आहे. सरनामा म्हणजे राजघटनेची प्रस्तावना किंवा प्रारंभिक माहिती. यामध्ये राजघटनेचा सारांश किंवा गोषवारा आहे. सरनामा हे राजघटनेचे ओळखपत्र आहे, असे प्रसिद्ध कायदेतज्ञ व घटनातज्ञ N.A. पालखीवाला यांनी म्हटले आहे. भारतीय राजघटनेचा सरनामा जवाहरलाल नेहरू यांनी बनविलेला व मांडलेल्या आणि संविधान सभेने संमत केलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे. सन 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये आपल्या घटनेच्या सरनाम्यात प्रथमच दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीन्वये सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्म या 3 शब्दांचा नव्याने समावेश करण्यात आला. सरनामा. तर सरनाम्याचं सध्याचं स्वरूप असं आहे की आम्ही भारतीय जनता भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीच्या प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देण्याची किंवा देणारी बंधुता प्रदर्शित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान स्वीकृत व अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. सरनाम्याचे घटक. सरनाम्यामध्ये 4 घटक व्यक्त होतात, ज्यामध्ये राजघटनेचा अधिकार स्त्रोत. राजघटनेला भारतीय जनतेकडून अधिकार मिळाले आहेत, असे सरनाम्यात म्हटले आहे. दुसरं म्हणजे भारतीय राष्ट्राचे स्वरूप. भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि प्रजासत्ताक राज्यप्रणालीची असेल, असे सरनाम्यात म्हटले आहे. तिसरं म्हणजे राजघटनेचे उद्दिष्ट. न्याय, समता, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही उद्दिष्टे असल्याचे सरनाम्यात नमूद केलेले आहेत. चौथं म्हणजे राजघटना स्वीकृत केल्याचा दिनांक 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी ही राजघटना स्वीकृत केली आहे, असे सरनाम्यात म्हटले आहे. सरनाम्यातील महत्त्वाच्या संज्ञा. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही, प्रजासत्ताक, न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या सरनाम्यातील महत्त्वाच्या संज्ञा आहेत. सार्वभौम म्हणजे काय, तर आपल्याला यावर अनेक प्रश्न विचारत असतो. भारत हा कोणत्याही देशावर अवलंबून नाही किंवा इतर देशाची वसाहत नाही, तर एक राष्ट्र, एक स्वतंत्र राष्ट्र आहे, असे सार्वभौम या शब्दातून सूचित होते. सार्वभौम भारतावर कोणाचीही प्रभुता नाही आणि आपले अंतर्गत व बाह्य व्यवहार करण्यास भारत मुख्यत्वे आहे. भारत राष्ट्रकुलाचे पूर्ण सदस्यत्व चालू ठेवणार असल्याचे जरी भारताने 1949 मध्येच घोषित केले असले आणि राष्ट्रकुल देशाच्या प्रमुखपदी ब्रिटिश राजेशाही असली, तरी या असंविधानिक घोषणेमुळे भारताच्या सार्वभौमत्वावर कोणतीही विपरीत परिणाम घडून येत नाही. भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्यत्वामुळे भारताच्या सार्वभौमत्वावर कोणताही मर्यादा येत नाहीत. सार्वभौम राष्ट्र असल्याने भारत दुसऱ्या देशाचे क्षेत्र अधिगृहीत
करू शकतो किंवा आपले क्षेत्र दुसऱ्या देशाला देऊ शकतो. यानंतर समाजवादी. आता समाजवादी शब्द हा सन 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाजवादी ही संज्ञा घटनेच्या सरनाम्यात समाविष्ट करण्यापूर्वीच राज्यधोरणाच्या काही मार्गदर्शक तत्त्वाच्या स्वरूपात भारताने समाजवादाचा अंगीकार केल्याचे प्रतीत होते. म्हणजे जे अगोदरच घटनेत आधवत होते ते आता सुस्पष्टपणे मांडले आहे. सन 1955मध्ये काँग्रेस पक्षाने आपल्या आवडी येथील अधिवेशनात समाजवादी प्रणालीची समाजरचना करण्याचा ठराव संमत केला होता आणि त्यानुसार पुढील पावले टाकली होती. विशेष म्हणजे भारताची समाजवादी प्रणाली ही सर्व उत्पादन साधनांचे व वितरण व्यवस्थेचे राष्ट्रीयकरण करणारी व खाजगी मालमत्ता रद्द करणारी समाजवादी प्रणाली किंवा राष्ट्रीय समाजवादी प्रणाली नसून लोकशाही समाजवादी प्रणाली आहे. लोकशाही समाजवादी प्रणालीमध्ये मिश्र अर्थव्यवस्था असते आणि सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते. सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे लोकशाही समाजवादी प्रणाली दारिद्र्य, अज्ञान, आरोग्य आणि संधीतील असमानता दूर करते. भारतीय समाजवादी हा मार्क्सवाद व गांधीवाद यांच्या मिलापासून गांधीवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला आहे. सन 1991च्या उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या नवीन आर्थिक धोरणामुळे भारताची समाजवाद ही ओळख कमी झाली आहे. धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष हा शब्द सुद्धा 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये आपल्या सरनाम्यात समाविष्ट करण्यात आला आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सन 1974मध्ये म्हटल्याप्रमाणे धर्मनिरपेक्ष राष्ट्र हे शब्द जरी घटनेत स्पष्टपणे नमूद केले नसले तरी घटनाकारांना असे राष्ट्र स्थापन करण्याचे होते याबाबत कोणतीही शंका नाही आणि त्यानुसार कलम 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार ची हमी देणारी कलमे आहेत घटनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्षता विधायक संकल्पना आहे. म्हणजेच देशातील सर्व धर्मांचा त्यांची संख्या कितीही असली तरी राज्याकडून सन्मान आणि दर्जा समान समर्थन आहे. त्यानंतर लोकशाही. सरनाम्यात नमूद केलेली लोकशाही राज्यप्रणाली ही सर्व लोकशाही सार्वभौम असतात या तत्त्वावर आधारलेली आहे. म्हणजेच सर्वात श्रेष्ठ अधिकार जनतेकडे असतो. लोकशाहीचे 2 प्रकार आहेत, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष लोकशाहीत लोक त्यांच्या सर्वश्रेष्ठ अधिकारावर प्रत्यक्षरित्या बजावतात. तर उदाहरणार्थ स्वित्झर्लंड ही प्रत्यक्ष लोकशाहीचे 4 मार्ग आहेत: सर्वमत, पुढाकार, परत बोलविणे आणि सार्वत्रिक मतदान. मात्र अप्रत्यक्ष लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सर्वश्रेष्ठ अधिकार बजावतात, सरकार चालवतात व कायदे करतात. या प्रकारच्या लोकशाहीला प्रातिनिधिक लोकशाही असं म्हणतात. प्रातिनिधिक लोकशाहीचे संसदीय व अध्यक्षीय असे 2 प्रकार पडतात. भारतीय राज्यघटनेमध्ये संसदीय प्रकारच्या प्रातिनिधिक लोकशाहीची तरतूद आहे. यानुसार सर्व धोरणासाठी व कृतीसाठी कार्यकारी विभाग कायदेमंडळाला उत्तरदायी असतो. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, वेळोवेळी निवडणुका, कायद्याचे राज्य, स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि विशिष्ट कारणावरून भेदभाव न करणे ही भारतीय राज्यघटनेची किंवा राज्यव्यवस्थेच्या लोकशाही स्वरूपाची दृश्य वैशिष्ट्ये आहेत. सरनाम्यातील लोकशाही हा शब्द व्यापक अर्थाने वापरला असून त्यात राजकीय लोकशाही बरोबरच सामाजिक लोकशाही व आर्थिक लोकशाहीसुद्धा अंतर्भूत आहे. डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेतील त्यांच्या समारोपाच्या भाषणात या पैलूवर भर दिला. ते म्हणतात,
सामाजिक लोकशाहीचा पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय तर सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता जपणारी जीवन प्रणाली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीतील तत्त्वाचा स्वतंत्रपणे विचार करता कामा नये. ही त्रिसूत्री एकात्म आहे, कारण एक तत्त्व दुसऱ्यापासून अलग करणे म्हणजे लोकशाहीच्या उद्दिष्ट्यावरच घाला घालण्यासारखे आहे. स्वातंत्र्य हे समतेपासून अलग करता येत नाही, तसेच समता स्वातंत्र्यापासून अलग करता येत नाही. समता नसेल तर स्वातंत्र्यामुळे अनेकावर काही मोजक्या लोकांचे वर्चस्व निर्माण होईल. स्वातंत्र्यविरहित समता वैयक्तिक स्वयंप्रेरणेला घातक ठरेल. भारतीय प्रजासत्ताकाच्या सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय मिळावा यासाठी राजघटनेवर समानतेवर आधारित सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले आहे, असे या सर्वोच्च न्यायालयाने 1997 मध्ये म्हटले आहे. यानंतर प्रजासत्ताक. लोकशाही पद्धतीने 2 प्रकार असतात, राज्यसत्ता आणि प्रजासत्ता. राज्यसत्ता पद्धतीमध्ये प्रमुख, राष्ट्रप्रमुख, साधारणपणे राजा किंवा राणी हे वंशपरंपरागत पद असते, म्हणजेच वारसा हक्काने ते पुढे चालत राहते. उदाहरणार्थ ब्रिटन. याउलट प्रजासत्ताक पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख हा नेहमीच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडला जातो. उदाहरणार्थ अमेरिका. त्यामुळे राष्ट्रपती हा निवडून आलेला राष्ट्रप्रमुख असेल, असे आपल्या सरनाम्यातील प्रजासत्ताक हा शब्द सुचवितो. तो अप्रत्यक्षरित्या निवडला जातो व त्याचा कार्यकाळ 5 वर्ष असतो. प्रजासत्ताक या संज्ञेत 2 अर्थ सामावलेले आहेत. पहिला अर्थ म्हणजे सार्वभौम जनतेकडे आहे आणि राजासारखा एक व्यक्तीकडे नाही, तर दुसरा अर्थ विशेष अधिकार असलेला वर्ग देशात अस्तित्वात नाही. त्यामुळे सर्व सार्वजनिक पदे कोणत्याही भेदभाव न करता सर्व नागरिकांसाठी खुली आहेत. यानंतर आपण न्याय अभ्यासू. सरनाम्यामधील न्याय या संज्ञेत 3 स्वतंत्र प्रकारचे न्याय अंतर्भूत आहेत: सामाजिक, आर्थिक व राजकीय. मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्त्वे यांच्यातील विविध तरतुदी या तिन्ही प्रकारच्या न्यायाची शाश्वती देण्यात आली आहे. सामाजिक न्याय म्हणजे जात, वर्ण, वंश, धर्म, लिंग इत्यादीवर आधारित कोणताही सामाजिक भेदभाव न करता सर्व नागरिकांसाठी समान वागणूक दिली जाईल. समाजातील कोणत्याही विशिष्ट घटकास विशेष अधिकार नसणे आणि मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय व महिला यांच्या परिस्थितीत सुधारणा करणे हे सामाजिक न्यायास अर्हत आहे. धार्मिक न्याय म्हणजे आर्थिक घटकाच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव न करणे होय. यामध्ये संपत्ती, उत्पन्न व मालमत्ता यांच्यात ठळकपणे दिसून येणारी विषमता दूर करणे हे अंतर्भूत आहे. सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय यांच्या एकत्रीकरणातून विभागण्याचा न्याय सूचित होतो. राजकीय न्याय म्हणजे सर्व नागरिकांस समान राजकीय अधिकार, सर्व राजकीय पदासाठी समान संधी आणि सरकारमध्ये आपले मत व्यक्त करण्याची समान संधी होय. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे आदर्श हे रशिया क्रांतीकडून आपण 1917 मध्ये घेतले आहेत. यानंतर स्वतंत्र म्हणजे व्यक्तीच्या व्यवहार निर्बंध नसणे आणि त्याचबरोबर प्रत्येकाच्या व्यक्तिमत्व विकासाला संधी देणे होय. आपल्या घटनेच्या सरनाम्यात सर्व नागरिकांना विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांच्या स्वातंत्र्याची मूलभूत हक्काद्वारे शाश्वती दिली आहे. मूलभूत हक्कावर गदा आल्यास त्याच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात दाद मागता येते. अशा प्रकारे मूलभूत हक्काच्या माध्यमातून ही स्वातंत्र्ये आपणास मिळालेली आहे. भारतातील लोकशाही पद्धतीच्या यशस्वी कामकाजासाठी सरनाम्यामध्ये विशेष केलेले स्वातंत्र्य अत्यंत आवश्यक आहे. परंतु स्वातंत्र्य म्हणजे वाटेल त्याप्रमाणे वागण्याची मुभा नव्हे आणि घटनेच्या घालून दिलेल्या मर्यादेत हे स्वातंत्र्य उपभोगायचे असते. थोडक्यात काय तर सरनाम्यामध्ये आणि मूलभूत हक्कामध्ये नमूद केलेले स्वातंत्र्य निरंकुश नसून सशर्त आहे. आपल्या सरनाम्यातील समता,
स्वातंत्र्य आणि बंधुता हे आदर्श फ्रेंच राजकारणातून 1769 ते 1799 मध्ये घेतले आहे. यानंतर समता. समाजातील कोणत्याही घटकाला विशेष अधिकार नसणे आणि कोणत्याही भेदभाव न करता सर्व व्यक्तींना पुरेशा संधीची उपलब्धता असणे म्हणजे समता होय. सरनाम्यामध्ये भारताच्या सर्व नागरिकांमध्ये दर्जा व संधीची समानता सुनिश्चित केली आहे. या तरतुदी समानतेच्या नागरिक, राजकीय व आर्थिक या तिन्ही पैलूंचा अंतर्भाव आहे. मूलभूत अधिकारांसंबंधी प्रणालीतील खालील तरतुदी. नागरी समता सुनिश्चित होते. त्यामध्ये कायद्यापुढे समानता. कलम 14 धर्म, वंश, जात, लिंग, जन्मठिकाण या कारणावरून भेदभाव करण्यास प्रतिबंध. कलम 15 सार्वजनिक नोकऱ्यात समान संधी. कलम 16 अस्पृश्य निर्मूलन किंवा निरंकुश. कलम 17 पदव्या रद्द करणे. कलम 18 राजकीय सत्ता साध्य करण्यासाठी राजघटनेने 2 तरतुदी आहेत. पहिली म्हणजे धर्म, वंश, जात किंवा लिंग या घटकामुळे कोणत्याही व्यक्तीवर मतदार यादीत समाविष्ट होण्यास अपात्र ठरणार नाही. कलम 325. दुसरी तरतूद म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या तत्त्वावर आधारले जातील. कलम 326 राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार. कलम 39 उपजीविकेच्या पुरेशा साधनासाठी स्त्री पुरुष समानता अधिकार. समान कामासाठी समान वेतन दिले जाईल. यानंतर बंधुता. बंधुत्व म्हणजे बंधुभाव. एकेरी नागरिकत्वाच्या पद्धतीतून राजघटना बंधुभावाला चालना देते. धार्मिक, भाषिक, प्रादेशिक आणि स्तरीय विविधतेच्या पलीकडे जाऊन सर्व नागरिकांमध्ये समान बंधुत्वाची भावना व ऐक्य जोपासणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे मूलभूत कर्तव्यात कलम 51 मध्ये म्हटले आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि देशाची एकता आणि एकात्मता या दोन्ही बाबी सुनिश्चित करणे हे बंधुत्व अंतर्भूत आहे, असे सरनाम्यात म्हटले आहे. सन 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती कायद्यान्वये एकात्मता या शब्दाचा सरनाम्यात समावेश करण्यात आला. असे व्यक्तीच्या प्रतिष्ठेतून केवळ भौतिक प्रगती आणि लोकशाही व्यवस्था अंतर्भूत नसून प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व पवित्र आहे, असे राजघटनेला म्हणायचे आहे, असे संविधान सभेच्या मसुदा समितीचे सदस्य के. एम. मुन्शी यांनी म्हटले आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा सुनिश्चित करणाऱ्या मूलभूत हक्क आणि राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वाच्या काही तरतुदींमधील हे प्रकर्षाने मांडले आहे. मूलभूत कर्तव्ये ही कलम 51 महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्याबाबत तरतूद आहे. महिलांची अप्रतिष्ठा करणाऱ्या पद्धतीचा त्याग करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे, असे या कलमामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. भारताचे सार्वभौम एकता व एकात्मता यांचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे, असे या कलमात म्हटले आहे. देशाची एकता आणि एकात्मता या संज्ञेच्या राष्ट्राच्या एकात्मतेच्या मानसिक आणि प्रादेशिक पैलूचा समावेश होतो. भारत हा राज्याचा संघ आहे, असे राजघटनेत कलम 1 मध्ये म्हटले आहे. कोणत्याही राज्याला या संघातून वेगळे होण्याचा अधिकार नाही. भारतीय संघराज्याचे अविनाशित्व त्यातून सूचित होते. सांप्रदायिक, प्रादेशिक, जातीवाद, भाषावाद, अलगतावाद यासारख्या राष्ट्रीय एकात्मतेचे बाधा आणणाऱ्या घटकावर मात करणे हे या कलमाचे उद्दिष्ट आहे. यानंतर सरनाम्याचे महत्त्व. ज्या मूळ तत्त्वावर व मूल्यावर राजकीय, नैतिक, धार्मिक राजघटना आधारली आहे, ती तत्त्वे भारताच्या सरनाम्यात नमूद केली आहेत. या तत्त्वावरून घटना समितीचा भव्य व उदात्त दृष्टिकोन प्रतीत होतो. आपण ज्याविषयी इतके दिवस विचार केला होता, ते स्वप्न पाहिले होते, ते सरनाम्यातून व्यक्त होते, असे घटनानिर्मित्यात
महत्त्वाची भूमिका बजावणारे एक घटना समिती सदस्य सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यंगर यांनी म्हटले आहे. सरनामा ही आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक ची कुंडली आहे. या शब्दात घटना समितीचे मसुदा समितीचे सदस्य के.एम. मुन्शी यांनी सरनाम्याचे महत्त्व प्रतिपादित केले आहे. सरनामा हा राजघटनेचा सर्वात मूल्यवान भाग आहे. हा भाग राजघटनेचा आत्मा आहे. ही राजघटनेची गुरुकिल्ली आहे. हे राजघटनेत बनवलेले रत्न आहे. राजघटनेचे मूल्य जाणून घेण्यासाठी हे एक योग्य परिणाम आहे. या शब्दात घटना समितीचे आणखीन एक सदस्य पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सरनाम्याचं महत्त्व स्पष्ट करताना सांगितले. ख्यातनाम इंग्रज राज्यशास्त्रज्ञ सर बॉकर यांनी सरनामा बनविण्याच्या राजकीय विद्वत्तेची खूप स्तुती केली आहे. सरनामा हे राजघटनेतील मुख्य तत्त्व आहे असे म्हटले आहे. त्यांना भारतीय राजघटनेचा सरनामा इतका भावला की त्यांनी सरनामा हे त्यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थिअरी या लोकप्रिय पुस्तकाच्या सुरुवातीला तो उद्धृत केला आहे. भारताच्या राजघटनेचा सरनामा हा अमेरिकेच्या डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स सारखा आहे, पण तो जाहीरनाम्यापेक्षा काहीतरी अधिक सूचित करतो. तो घटनेचा आत्मा आहे आणि त्यात आपल्या राजकीय जीवनाची प्रणाली मांडली आहे. यामध्ये एक दृढ निश्चय आहे आणि केवळ क्रांतीच तो बदलू शकते, असे भारताचे माजी सरन्यायाधीश एम. हिदायतुल्ला यांनी म्हटले आहे. सरनामा राजघटनेचा भाग. आता यावर 3 प्रकरणं झाली, ज्याबद्दल आपण आता सविस्तर माहिती घेऊया. सरनामा हा राजघटनेचा भाग आहे किंवा नाही, हा सरनाम्याच्या संदर्भातील एक विवाद विषय आहे. सरनाम्यातून राजघटनेतील विविध तरतुदी मार्गाची सर्वसाधारण उद्दिष्टे समजून येतात आणि त्याद्वारे घटनाकाराचे विचार समजण्यास मदत होते, असे सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी युनियन खटल्यात म्हटले आहे. जेव्हा एखाद्या कलमातील संज्ञेचा अर्थ संदिग्ध असेल किंवा त्याचा अर्थ विविध प्रकारे लावता येत असेल, तेव्हा सरनाम्यात मांडलेली उद्दिष्ट लक्षात घेऊन अर्थ लावता येतो. सरनाम्याचे इतके महत्त्व असूनसुद्धा सरनामा हा राजघटनेचा भाग नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. कुठल्या खटल्यात? बेरुबारी युनियन खटल्यात. त्यानंतर केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपले अगोदरचे मत नाकारले आणि सरनामा हा राजघटनेचा भाग आहे असे म्हटले. सरनामा हा अत्यंत महत्त्वाचा असून त्यात व्यक्त केलेली भव्य व उदात्त दृष्टिकोन विचारात घेऊन घटना वाचली पाहिजे व त्याचा अर्थ लावला पाहिजे. त्यानंतर भारतीय जीवन विमा निगम खटल्यामध्ये सुद्धा सरनामा हा राजघटनेचा एकात्मिक भाग आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने पुनश्च प्रतिपादन केले. घटना समितीने घटनेच्या इतर कोणत्याही भागाप्रमाणे सरनामासुद्धा कायदा महत्त्व संमत केले, पण उरलेली घटना संमत केल्यावर सरनामा संमत करण्यात आला. घटना समितीने स्वीकृत केलेल्या घटनेनुसार सरनामा आहे हे सुनिश्चित करण्यासाठी सरनामा शेवटी मांडण्यात आला. सरनाम्यावर मतदान होण्यापूर्वी किंवा घेण्यापूर्वी घटना समितीचे अध्यक्ष म्हणाले की प्रश्न हा आहे की सरनामा हा घटनेचा भाग आहे. त्यावर ठराव संमत करण्यात आला. त्यामुळे सरनामा हा राजघटनेचा भाग आहे. सर्वोच्च न्यायालयाने सध्याचे मत घटनाकारांच्या मताशी जुळणारे आहे, परंतु याबाबत 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही व त्याच्या अधिकारावर बंधनेही घालत नाही. यातील तरतुदी न्यायालयीन कक्षेत येत नाहीत, म्हणजेच न्यायालयाद्वारे सरनामा लागू करता येत नाही. सरनाम्यात दुरुस्ती करता येते का? राजघटनेच्या कलम 368 अंतर्गत सरनाम्यामध्ये दुरुस्ती करता येते का? हा प्रश्न
पहिल्यांदा केशवानंद भारती या ऐतिहासिक खटल्यामध्ये उपस्थित झाला. सरनामा हा राजघटनेचा भाग नसल्याचे त्यात बदल करता येत नाही असा युक्तिवाद या प्रकरणादरम्यान केला गेला. कलम 368 मधील दुरुस्ती करण्याचा अधिकार सरनाम्यात मांडलेल्या घटनेचे मूळ घटक किंवा मूळ वैशिष्ट्य यांची हानी करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी वापरले जाऊ नयेत असा मुद्दा अर्जदारांनी मांडला. सरनामा हा घटनेचा भाग आहे असे या प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केले. बेरुबारी युनियन प्रकरणी पूर्वी दिलेला निर्णय चुकीचा असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले. घटनेच्या सरनाम्यात दुरुस्ती करता येईल, पण अशी दुरुस्ती करून घटनेची मूलभूत चौकट वा मूलभूत संरचना बदलता येणार नाही. म्हणजेच सरनाम्यामध्ये समाविष्ट असलेली राजघटनेची मूळ वैशिष्ट्य व मूळ घटक यामध्ये कलम 368 अंतर्गत बदल करता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. आतापर्यंत सरनाम्यामध्ये फक्त एकदाच बदल झाला. 1976 मध्ये 42वी घटनादुरुस्ती अन्वये आणि समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्म हे 3 नवे शब्द समाविष्ट करण्यात आले. ही दुरुस्ती वैध मानण्यात आली.